दोघांनी थांबवतो. मला अजून 2 पाहुण्यांकडे जायचं आहे. तू मैमय पेक्षा आपण आणखी एक त्याच्यातला अँगल समजून घेऊया. विद्याताई आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही सुद्धा एक महिला राजकारणी आहात. अनेक वर्ष तुम्ही खरं तर राजकारणामध्ये वावरताय. राजकारणात वावरत असताना अशा प्रकारच्या टीका टिप्पणी, ट्रोलिंग पासून आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्यांना तुम्ही सामोरं गेलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो हे स्टेटमेंट केलं गुंगी गुडिया, हे एका महिलेचा अपमान आहे? ह्याला महिलेचा अपमान म्हणून जे प्रेझेंट केलं जातंय, खरंच या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा हा अपमान वाटतो तुम्हाला? नाही, मला हा अपमान वगैरे वाटत नाही. आणि तसं काही असलं तर दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्या प्रकरणावर आता पडदा पाडायला हरकत नाही. परंतु हे प्रकरण पेटवायचं आणि हे गावोगावी जाऊन याचा निषेध करायचा, हे जे काय चाललेले हे बरोबर नाहीये. कारण एकदा दिलगिरी व्यक्त केली, अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल की कित्येक वेळा एकमेकांवर टीका केली, सगळं कोणी जोडे मारतो, कोणी नंतर मग ते दुग्धाभिषेक काय करतात, कुठे गोमूत्र शिंपडतात. हे सगळे काय आहे? आता लोकांचे प्रश्न काय आहेत त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि सुनेत्रा वहिनींनी त्या दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा म्हणजे आपण आता लगेच सुनेत्रा वहिनींकडनं अजितदादांसारखं त्या वागतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. खरंय. सुनेत्रा वहिनींना जे मी ओळखते त्यांनी अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायचे आणि स्वतःच्या प्रचारासाठी ते शेवटच्या दिवशी यायचे. काटेवाडी सगळं सुनेत्रा वहिनीने सांभाळलेलं आहे. सगळं घरदार सांभाळून आज त्यांनी अजितदादांची एवढी मोठी जबाबदारी घेतलीये आणि ती जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडताना आपण बघतोय. आता त्यांना गुंगी गुडिया बोलले काय, त्याच्यावर पडदा पडला पाहिजे, कारण आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु हे प्रकरण तापट ठेवायचं आणि मूळ मुद्दा काय आहे, त्या दिवशी काय प्रेस कॉन्फरन्स होती का काय होतं मला माहित नाही, पण अचानक धनंजय मुंडे उठून उभे राहतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आल्याबरोबर त्यांनी ते सगळं बोलणं बंद करून टाकलं. त्या क्षणी तिथे जर अजितदादा असते तर त्यांनी चांगलं फटकवलं असतं. अजितदादांच्या बरोबरचे जे नेते होते, त्यांचे साथी होते, त्यांचे पदाधिकारी होते, त्यांना अजितदादांचा रोखठोक स्वभाव चांगला माहिती होता. परंतु तसं त्या पद्धतीने वागण्यासाठी सुनेत्रा वहिनींना अजून वेळ लागेल, थोडा वेळ त्यांना द्यायला लागेल. असं लगेच म्हणता येणार नाही की सुनेत्रा वहिनी ती जबाबदारी पार पाडू शकत नाही किंवा त्या गुंगी गुडिया आहेत, असं बिलकुल त्याच्यातनं अर्थ काढता कामा नये. इंदिराजींना सुद्धा गुंगी गुडिया म्हणाले होते, आपले राम मनोहर लोहिया समाजवादी ज्येष्ठ नेते होते त्यांनी, पण त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं की मी काय करू शकते. त्याचप्रमाणे माझं एक म्हणणं आहे की सुनेत्रा वहिनींना थोडा वेळ दिला पाहिजे. त्या सुद्धा, कारण त्यांना काय स्वतःच्या घरातच कुटुंबावरती एवढा मोठा डोंगर कोसळल्यानंतर त्या दुःखातनं उभं राहायचं, संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी घ्यायची, सगळीकडे फिरायचं, पुन्हा पक्षातल्या काही लोकांचा विरोध सहन करायचा. हे सगळं आपण बघतोय ना, तुम्ही चॅनलवरनं सगळं दाखवताय. त्यामुळे हे सगळं करत असताना तो बॅलन्स साधून काम करत राहणं ही आणि त्या कृतीतून स्वतःला सिद्ध करणं, याच्यासाठी मला असं वाटतं थोडा वेळ देणं आवश्यक आहे. परंतु तो वेळ दिला जात नाही. आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काय चुकतंय? गावोगावी ते निदर्शनं करतायत. कोणाबद्दल केलं पाहिजे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जर त्या प्रश्नाला न्याय देऊ शकत नसाल किंवा त्याच्या विरोधात बोलायचं नाही कोणी, अशी जर तुमची दादागिरी चालली असेल तर ती चुकीची आहे. ठीक आहे. त्यामुळे धनंजय मुंडे जे काय बोलले ते बरोबर नाही. त्यांनी सुनेत्रा वहिनींचा खरं तर त्यांनी तिकडे हे केलेलं, त्यांचा निषेध करायला पाहिजे होता राष्ट्रवादीने, की धनंजय मुंडेंनी बोलू दिलं पाहिजे होतं. आणि बोलू दिलं नाही म्हणजे सुनेत्रा वहिनी त्या दिवशी म्हणजे त्यांनी त्या अजून 6 महिन्याने निश्चितच तेवढ्या तयार होतील की आपल्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा म्हणतील की मी अध्यक्ष आहे पक्षाची, मी उपमुख्यमंत्री आहे आणि मी समर्थ आहे, ह्या सगळ्या उत्तर द्यायला मी समर्थ आहे असं त्या बोलू शकतात. काल त्यांनी एक स्टेटमेंट पण दिलं की योग्य वेळी मी चोख उत्तर देईन असं त्या म्हणाल्या. देतील ते, मला निश्चित खात्री आहे की दिलं पाहिजे. आता त्या हे बघा, शेवटी काय आहे, त्या आता मैदानात आलेल्या आहेत, त्या राजकारणात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबाबदार आज त्या पदावरती आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी येणार त्या आता टीका टिप्पणी होत राहणार, त्यांच्या निर्णयाच्या बद्दल सुद्धा बोललं जाणार, हे सगळं आहे. अजितराव आपल्यासोबत आहेत. अजितराव, खूप उशिराने तुमच्याकडे येतोय. खरं तर तुमचा पक्ष, तुमच्या पक्षातले नेते, तुम्ही सगळेजण राजकारणामध्ये वावरत असताना अशा अनेक टीका सहन करत असता, तुम्ही ते झेलत असता, पचवत असता आणि पुढे जात असता. पण राजकारणामध्ये झालेली ही जी टिप्पणी आहे
ती टिप्पणी एवढी संवेदनशील का बनली? तुम्ही इतके आक्रमक का झालेले आहेत? तुम्हाला असं वाटत नाही का की काही मुद्द्यांच्या बद्दल त्यांनी भूमिका मांडायला हवी होती, काही मुद्द्यांच्या बद्दल त्यांनी अधिक वोकल व्हायला हवं असं तुम्हाला वाटत नाही का? विलासजी, आता या चर्चेमधलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सुनील शेळके माझे मित्र इतके भावनिक आणि एवढे आक्रमक का झालेले आहेत? तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे माननीय अजितदादांचं आणि सुनेत्रा वहिनींचं स्थान आहे, त्यामुळं सुनील शेळकेंनी थेट असा इशारा दिला की माझ्या मावळातनं काँग्रेसवाल्यांना तुम्ही जाऊन दाखवा. दुसरा, याला 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 भावनिक कंगोर आहे. तुम्ही विचारलं ना महाराष्ट्राची जनता याच्याकडे कसं बघेल? तुम्ही एका राजकारण्यावरती केलेली खालच्या पातळीवरची ही टीका नाहीये. तुम्ही अजितदादांच्या सहधर्मचरणीला ज्यांनी सगळं दुःख विसरून सगळ्यांना सावरण्यासाठी पुढे येण्याची भूमिका घेतली. मला माननीय विद्याताई चव्हाण आज आपलं खूप वाईट वाटतंय. दादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं. काका, आपला काँग्रेसमधला प्रवास मोठा आहे, पण ज्या काँग्रेस बरोबर आपल्या सार्वजनिक जीवनातले 35हून अधिक वर्ष काळ दादा राहिले, त्या काँग्रेसकडनं कोण हर्षवर्धन सपकाळांना ओळखत होतो? काँग्रेसमधले जे सिनियर लीडर्स आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब व्यथित झाले, ते बोलले या विषयावरती, आणि कुठेही अजून काँग्रेसने दिलगिरी व्यक्त केलेली नाही. खरं तरी काँग्रेसची संस्कृती नाही. मी महाराष्ट्राच्या इतिहासाची थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो. ज्या जिजाऊंचं सासर माहेर संपवण्याचा प्रयत्न केला, असंच त्यांना हिणवलं. काय झालं? काय केलं त्यांनी? ज्या अहिल्यादेवींचं राज्य संपवण्याचा राघवदादांनी प्रयत्न केला, आणि अशाच पद्धतीनं की एकटी बाई काय करू शकेल. मोगल मर्दिनी तारा राणी साहेब एकटी स्त्री आहे म्हणून औरंग्या उतरला होता या महाराष्ट्रामध्ये. काय झालं? पुढचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. या थोर परंपरेचा वारसा सुनेत्राताईंच्याकडे आहे. महाराष्ट्रातली प्रत्येक महिला या महान परंपरेची पाईक आहे. आम्हाला वाईट वाटलंय. रोहित पवार कुठे आहे तो आज? माननीय विद्याताई, काका मी बोललो नाही, प्लीज काका, आज हा विषय नाहीये. काकासाहेब प्लीज. काका येतो मी तुमच्याकडे. काकासाहेब मी येतो तुमच्याकडे. त्यांचं मला पूर्ण म्हणणं ऐकू द्या. काय बॅकग्राऊंड आहे हर्षवर्धन सपकाळांना? मला तुम्ही सांगा. या हर्षवर्धन सपकाळांनी हे विधान आपल्या नेत्या राष्ट्रीय सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना सांगितलं. अजितराव एक मिनिट. काकासाहेब प्लीज थांबा. काकासाहेब थांबा. मी आहे विचारतो. अजितराव, देशाच्या पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांना मनमोहन सिंग म्हटलं गेलं ना, नाही. ती खालच्या पातळीची टीका होती असं म्हणायचं तुम्हाला? महाराष्ट्राची काकासाहेब रोजच्या काकासाहेब थांबा प्लीज. आणि याला एक आणखी वेगळा मला कंगोरा द्यायचा आहे. मला आणखी एक वेगळा कंगोरा द्यायचा आहे. आम्ही 50% महिला भगिनींना राजकारणामध्ये आरक्षण देण्याची गोष्ट करतो. अगदी सुरुवातीपासून आम्ही विचार केला पाहिजे. धनंजय मुंडेजी तिथे त्यांना उलट त्यांची साथ देण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे झालं काय? एक ट्विट आलं. त्या ट्विट नंतर हर्षवर्धन सपकाळांनी आणखी त्याची री ओढली. तुम्ही एक प्रकारचा मेल डॉमिनन्स आहे ना. आता सुद्धा या चर्चेमध्ये काकासाहेब जो आक्रस्ताळे मेल डॉमिनन्स आहे, प्रश्नाचं उत्तर टाळलं. व्यवस्थेचा ऐका. नाही. तुम्ही प्रश्न काय विचारला? मूळ मुद्द्यावरती बोला. आणि माझं आपल्याला विनंती आहे चॅनलच्या माध्यमातून महिलांच्या सोनिया गांधीनं सांगा अशी टीका केली. अजितराव एक मिनिट. काकासाहेब थांबा प्लीज. अजितराव,